काल आपण जीडीपी ही संकल्पना पाहितली. आता जीडीपी मध्ये आपण काय पाहितलं, बेसिक महत्त्वाचा मुद्दा, किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय एका आर्थिक वर्षात, हा पहिला मुद्दा आपण पाहितला, बरोबर आहे. दुसरा मुद्दा आपण काय पाहितला, जीडीपीचं उत्पादन करताना कुणी उत्पादन केलंय हे मॅटर करत नाही. जीडीपीचं उत्पादन करताना काय मॅटर करतं, ठिकाण मॅटर करतं की कुठं उत्पादन झालंय, बरोबर आहे. जसं की जीडीपी काउंट करताना आपण कुठलचं उत्पादन काउंट करतो, भारताच्या जिओग्राफिकल टेरिटरीचं उत्पादन आपण काउंट करतो. मग ते भारतीयांनी उत्पादन केलेलं असो किंवा परकीयांनी उत्पादन केलेलं असो, फरक पडत नाही. महत्त्वाचं काय, कुठं उत्पादन झालंय हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. चालेल. आता आपण जीडीपी सारखाच आणखीन एक महत्त्वाची संकल्पना आहे, ती आहे जीएनपी. आपण ते समजून घेऊया. जीएनपी म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय. चला, एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीएनपी होय. चला ठीक आहे, मला माहिती आहे काही कळलेलं नसणार आहे. आता जसं आपण काल जीडीपी हा संकल्पना गणित घेऊन पाहितलं, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला जीएनपी ही संकल्पना सुद्धा गणितामधून समजावून सांगतो. चालेल. चला आपण समजून घेऊया. चला आता आपण काय करूया, समजून घेऊया की जीएनपी नेमका कसा काउंट होतो. बरोबर आहे. एक सोपं सिम्प्लिफाईड एक्झाम्पल आहे. याचा मेन पर्पज आहे की तुम्हाला जीएनपी नेमका काय हे सांगणं. या प्रकारच्या गणितावर कधीही प्रश्न विचारला जाणार नाही. परत एक सिम्प्लिफाईड स्ट्रक्चर आहे. समजा हा भारत आहे. भारतामध्ये हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. यांनी काही अमाऊंट ऑफ वस्तू आणि सेवांचं उत्पादन केले. टाटा वस्तू, जनरल मोटर्स वस्तू, डेव्हिड वॉर्नर क्रिकेट सेवा, कोहली क्रिकेट सेवा, ॲडम गिलख्रिस्ट कमेंट्रीसाठी आलाय सेवा, इन्फोसिस भारतामध्ये इंडस्ट्री आपण काय ते सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतं. त्यानंतर काय, हे भारताचा भाग झाला. आता काय, ऑस्ट्रेलियामध्ये जो भारताचा अडानी कंपनी आहे, अडानी ग्रुप आहे, अडानी ग्रुपनं काय केलं, ऑस्ट्रेलियामध्ये समजा स्वतःची कोल माईनची फॅक्टरी टाकली, कोळशाच्या खाणी उभारल्या आणि या कोळशाच्या खाणीमधनं या अडानीनं काय केलं, 8,000 रुपये कमवले. आता बेसिक काय लक्षात ठेवा, अडानीनं जरी समजा 8,000 रुपये कमवले असले तरी अडानी हे 8,000 रुपये ऑस्ट्रेलियामध्ये नाही ठेवणार, बरोबर आहे. या 8,000 रुपयामधले काही पैसे रेंटमध्ये जातील, काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातील, काही त्यांच्या एम्प्लॉईजच्या सॅलरीसाठी जातील, काही टॅक्सेस पे करण्यामध्ये जातील आणि उरलेला सगळा पैसा अडानी काय करेल, भारतामध्ये त्याच्या स्वतःच्या अकाउंटवर पाठवल किंवा स्वतःचं जे फॅमिली बिझनेस त्यांच्याकडे पाठवल. सो समजा अडानीनं ऑस्ट्रेलियामध्ये 8,000 रुपये कमवले. या 8,000 रुपयांपैकी 4,000 रुपये अडानीनं भारतामध्ये पाठवले. समजा इंग्लंडमध्ये बारामती ॲग्रो, जी खूप फेमस आहे ॲग्रो इंडस्ट्रीमधली, बारामती ॲग्रोनं काय केलं, स्वतःची बारामती ॲग्रो इंग्लंड लिमिटेड नावाची ॲग्रिकल्चर सेक्टरमधली मोठी कंपनी इंग्लंडमध्ये उभी केली, बरोबर. आता बारामती ॲग्रोनं समजा काय केलं, इंग्लंडमध्ये त्या वर्षी 5,000 रुपये प्रॉफिट कमवला. या 5,000 रुपयांपैकी 1,000 रुपये त्यांनी त्या ठिकाणच्या फार्मवरती, पशूच्या खाद्यावरती, या सगळ्यांवरती खर्च केले आणि बाकीचे 4,000 रुपये या बारामती ॲग्रोने काय केले, भारतामध्ये पाठवले, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भारतामधल्या अकाउंटवर पाठवले. त्यानंतर मालदीवला काय झालं, आपली जी महाराष्ट्रामधली कंपनी आहे, कोणती, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MTDC, तर यांनी काय केलं, महाराष्ट्र टुरिझम कॉर्पोरेशननं मालदीवला गेले आणि मालदीवला एक नवीन कंपनी उभी केली. तिचं नाव आहे MMTC. काय नाव ठेवलं त्यांनी, MMTC. MMTC म्हणजे काय, मालदीव्ज महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्र मालदीव्ज टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या ठिकाणी टुरिझमच्या सेवा देण्यासाठी सुरू केलं. या वर्षी त्यांची कमाई आहे 2,000 रुपये. या 2,000 रुपयांपैकी त्यांनी काय केलं, 1,000 रुपये भारतामध्ये पाठवले. आणि अमेरिकेमध्ये इन्फोसिसनं स्वतःची एक सेपरेट ब्रँच काढली, जिचं नाव होतं USA इन्फोसिस लिमिटेड. आणि या USA इन्फोसिस लिमिटेडनं काय केलं, अमेरिकेमध्ये 5,000 रुपयांची अर्निंग केली. 5,000 रुपयांपैकी 4,000 रुपये त्यांनी काय केले, भारतामध्ये पाठवले. हे ऑब्व्हियस आहे ना, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी कमवलेले सर्वच्या सर्व पैसे तुम्ही तिथं खर्च करत नाही. त्यापैकी काही पैसे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोमेस्टिक अकाउंटला, स्वतःच्या गावाकडे, स्वतःच्या घरी पाठवता. ही साधी सोपी सरळ कन्सेप्ट आहे, बरोबर. हे काय, एकदम साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा, इथं काय लक्षात ठेवायचं आहे, आता आपल्याला जीएनपी काउंट करायचं आहे. तर जीएनपीची व्याख्या काय पहा, एखाद्या देशाच्या नागरिकांनी, पहा इथं मी काय म्हणतोय, एखाद्या देशाच्या नागरिकांनी, जेव्हा आपण जीडीपीची डेफिनेशन पाहत होतो त्या ठिकाणी आपण नागरिक या शब्दाचा कुठेही उल्लेख केला नाही. जीडीपीचे डेफिनेशन पाहत असताना आपण क्षेत्राचा उल्लेख केला की वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणत्या क्षेत्रावर झालेले, कोणत्या ठिकाणावर झाले याचा आपण उल्लेख केला, पण आपण नागरिकाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय, एखाद्या देशाच्या नागरिकांनी
एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलेलं आहे, या उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे काय आहे? जीएनपी, ज्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा सकल राष्ट्रीय उत्पाद हा शब्द आपण वापरतो. काय वापरतो? सकल राष्ट्रीय उत्पाद हा शब्द आपण वापरतो. करेक्ट आहे. हा पहिला महत्वाचा मुद्दा. आता म्हणजे इथं आपण काय करतो? जीएनपी काउंट करत असताना हा जीएनपी कुठं उत्पादन झालाय हे महत्वाचं नाही. जीएनपी काउंट करताना ठिकाण महत्वाचं नाही, तर कोण महत्वाचं आहे? उत्पादन कोणी केलं हे जास्त महत्वाचं आहे. कोणत्या नागरिकांनी. म्हणजे आपण जेव्हा या ठिकाणी आपला जीएनपी काउंट करू, तर हा जीएनपी काउंट करत असताना जीएनपी मध्ये फक्त भारतीयांची कमाई काउंट केली जाईल. म्हणजे पहा, टाटानं समजा इथं उत्पादन केले 10,000 रुपये, तो आपला भाग असेल. जनरल मोटर्सनं 15,000 उत्पन्न केलंय हे मान्य आहे, पण 15,000पैकी त्यांनी 10,000 कुठं पाठवलेत? स्वतःच्या देशात पाठवलेत. म्हणजे भारतीयांची कमाई किती झाली इथं? 5,000 रुपये. 10 मी इथं खाली लिहितो हा सगळं, कुठं जागा नाहीये, मी काउंट करतो. 10,000 कोणते? टाटाचे. जनरल मोटर्सने 15,000 कमवलेत, पण 15पैकी 10 कुठं पाठवलेत? स्वतःच्या देशात पाठवलेत. मग बाकीचे 5 कुठं खर्च केलेत? इथं खर्च केलेत. इथं खर्च केलेत म्हणजे काय? इथं त्यानं घेतलेली जागा असेल, ज्या ठिकाणी बरेच व्यक्ती काम करत असतील, जे भारतीय व्यक्ती असेल, ज्या ठिकाणी त्यानं जी जागा रेंटवर घेतली आहे, त्या ठिकाणी लागणारा कच्चा माल, हा सगळा यानं काय केलं? या ठिकाणी काउंट करून ठेवलेला आहे. तर हे किती असतील? हे 5,000 रुपये भारतात खर्च झाले. वॉर्नरने 5,000 कमवलेत, पण 5पैकी 4,000 रुपये त्यानं स्वतःच्या घरी पाठवलेत आणि 1,000 रुपये भारताच्या हॉटेलमध्ये खर्च केलेत, राहण्यासाठी खर्च केलेत. भारतामधल्या कोल्हापुरी चप्पल विकत घ्यायला तो कोल्हापूरला गेला होता. हे सगळे 1,000 रुपये त्यानं काय केले? इथं खर्च केलेत. त्यानंतर ॲडम गिलख्रिस्ट 8,000 रुपये कमाई केली आहे, 8पैकी 4 भारतात खर्च केलेत. ॲडम गिलख्रिस्टनं जे 4,000 भारतात खर्च केले, ती कुणाची कमाई झाली? भारतीयांची कमाई झाली. वडापाव खाल्ला, चाट खाल्ला, पिझ्झा खाल्ला, हे कुणाची कमाई झाली? भारतीयांची कमाई झाली. किती? इथलचे हे 4,000. त्यानंतर इन्फोसिसनं 6,000 कमवले, पण हे तिकडे जाणार नाहीयेत. आपण इमॅजिन काय करतोय? भारतामधल्या इन्फोसिसमध्ये फक्त भारतीयच काम करतायत, तर हे 6,000 रुपये कुठं असतील? भारतामध्ये असतील. बरोबर आहे, हे 6,000. आता ही जी मालदीवची टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, यांनी कमाई केली आहे 2,000ची, पण 2ला 2 त्यांनी मालदीवमध्ये खर्च केलेत का? नाही. 2पैकी त्यांनी काय केलेत? 1,000 रुपये भारतात पाठवलेत. बरोबर आहे. तर हे 6,000 प्लस 1,000 रुपये हा कशाचा भाग असेल? हा वाला भारताचा भाग असेल. प्लस इन्फोसिसने कमवलेल्या 5पैकी 4 त्याने भारतात पाठवलेत, सो प्लस 4,000. प्लस या अडाणीनं कमवलेल्या 8पैकी 4 भारताचा भाग आहे, 4,000. प्लस बारामती ॲग्रोनं कमवलेला 5पैकी 4 त्याने भारतात पाठवले, सो 4,000 हा भारताचा भाग असेल. या सगळ्यांचं जे टोटल आहे ना, या सगळ्यांचं टोटल म्हणजे आपला जीएनपी किती झालं? 10, 5, 15, 1, 16, 4, 20, 26, 27, 4, 31, 4, 35 आणि 4, 39 म्हणजे 39,000 रुपये हा आपला काय झाला? जीएनपी झाला. आलं लक्षात? म्हणजे जीएनपी काउंट करत असताना त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन कोणत्या ठिकाणी झालंय हे महत्वाचं नाही. जीएनपी काउंट करताना महत्वाचं काय आहे? तो उत्पादन कुणी केलं हे महत्वाचं आहे. ते पैसे भारतीयांनी जर कमावले असेल तर तो आपल्या जीएनपीचा भाग आहे. याला आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हा शब्द वापरतो. पहा, इथं डेफिनेशन आहे. एखाद्या देशाच्या नागरिकांनी एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीएनपी होय. जीएनपी काउंट करताना लक्षात ठेवा, नागरिक किंवा व्यक्ती महत्वाचा आहे, त्या ठिकाणी ठिकाण महत्वाचं नाहीये. आलं लक्षात? जीडीपी जीएनपी दोन्ही गोष्टी कळल्या असतील. माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा, आता थोडासा वेळ घेऊन जीएनपीचे डेफिनेशन परत एकदा पहा आणि सोबत तुम्ही जीडीपीचे डेफिनेशन परत एकदा पहा. आता मी काय करतो, तुम्हाला जीएनपी आणि जीडीपी या दोन्ही मधलं रिलेशन काय तुम्हाला शिकवतो. पहा रिलेशन. पहा, जीएनपी बरोबर जीडीपी प्लस, मला सांगा इथं पहा, इथं आपण जेव्हा आपण हा चार्ट बघितला, इथं ह्या सगळ्या वस्तू, हे जे सगळे पैसे इथं उत्पादन झालेत, हे सगळे पैसा, हे 4 सोडून ना, 1, 2, 3, 4 सोडून हा सगळा जो उत्पादन झालेला आहे, हा सगळ्याच्या सगळ्या उत्पादनाचा जो भाग आहे, हा आपल्या जीडीपीचा भाग आहे की नाही? हा वाचा या बॉक्स मधला आपल्या जीडीपीचा भाग आहे. बरोबर आहे. आता जीएनपी काउंट करताना आपण काय करतोय, आपल्या या जीडीपी मध्ये आपण काय इमॅजिन केलं की एवढाच आपला देश आहे. अंदमान निकोबार आपण काढून टाकलं, एवढाच आपला देश आहे. तर इथं जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादन झाले हे जीडीपी असणार आहे की नाही?
येस, हे GDP असणार आहे. मग या GDP मध्ये आपण काय ऍड करतोय, भारतीयांनी जी कमाई केली आहे, जी त्यांनी भारतात पाठवली आहे, हे आपण ऍड करतोय. आणि आपण मायनस काय करतोय, इथं काम करणाऱ्या व्यक्तींनी जी कमाई त्यांच्या देशात पाठवली आहे ती आपण काय करतोय, मायनस करतोय. म्हणजे इथं पहा, आपण काय काउंट करतोय, GNP बरोबर GDP प्लस काय आपण ऍड करतोय, प्लस भारतीयांनी जे कमाई केली आहे ती आपण इनकमिंग ऍड करतोय, इनकमिंग, बरोबर आहे. आणि आपण मायनस काय करतोय, आपण मायनस करतोय, मायनस जे पैसे बाहेर जायला हवे ते आपण आउट गोईंग मायनस करतोय, आउट गोईंग. परदेशी लोकांनी जे पैसे बाहेर पाठवले ते आउट गोईंग आपण मायनस करतोय, याला आपण GNP असं म्हणायचं. आलं लक्षात? GNP बरोबर GDP प्लस भारतीयांनी कमाई केलेले पैसे जे भारतामध्ये येतात ती इनकमिंग झाली, आणि जे पैसे भारताच्या बाहेर जातात ती आउटगोईंग झाली. या गणितामधनं जे उत्तर राहील तो आपल्या GNPचा भाग आहे. म्हणजेच काय, GNP बरोबर GDP प्लस मायनस एक्स, GNP बरोबर GDP प्लस मायनस एक्स, प्लस इनकमिंग ऍड करायचं, मायनस आउटगोईंग ऍड करायचं. आलं लक्षात? हा सिंपल कन्सेप्ट आहे. चला 2-4 प्रश्न मी तुम्हाला सांगतो. समजा भारतामध्ये हॉलिवूडच्या 10-15 मूव्हीज दाखवल्या. या मूव्हीजनी भारतामध्ये जेवढे पैसे कमवले, या कमवलेले पैसे भारताच्या GDPचा भाग आहे का? हो आहे. का? कारण ते भारताच्या क्षेत्रावर बनले. समजा या हॉलिवूड मूव्हीजनी काय केले, 1000 रुपये कमवले, तर हे 1000 रुपये भारताच्या GDPचा भाग आहे. मग या 1000 रुपयांपैकी 500 रुपये या हॉलिवूड मूव्हीजनी त्यांच्या देशात पाठवले. मग मला सांगा, जे 500 रुपये त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवले तो आपल्या GDPचा भाग आहे का? आहे. का आहे? कारण तो त्यांनी त्यांच्या देशामध्ये पाठवू किंवा त्या पैशाचं त्यांनी काहीही करू, आपल्याला काही घेणं देणं नाही. महत्त्वाचं काय आहे, या हॉलिवूड मूव्हीजनी भारतामध्ये 1000 रुपयांच्या सर्व्हिसेसचं उत्पादन केलं, आणि 1000 रुपयांच्या सर्व्हिसेसचं उत्पादन केल्यामुळं त्या 1000 रुपये हे काय झाले, आपल्या GDPचा भाग झाला. हा सगळ्यात महत्त्वाची बाब राहील लक्षात. सो हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्या GDPचा भाग आहे. GNP बरोबर GDP प्लस मायनस एक्स, GDP प्लस मायनस एक्स राहील लक्षात. ही सगळ्यात बेसिक मुद्दा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भारतामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय हा आपल्या GDPचा भाग आहे. GNP काउंट करत असताना ते उत्पादन कुणी केलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मॅच खेळला आणि त्या ठिकाणी मॅच खेळल्यानंतर सचिननं 1000 रुपये कमवले, तर ते 1000 रुपये सचिन हा भारतीय नागरिक जरी असला तरी तो ऑस्ट्रेलियाच्या GDPचा भाग आहे म्हणजे आहे. का? कारण त्या 1000 रुपयांची सर्व्हिस कुठं उत्पादन झाली आहे, ऑस्ट्रेलियामध्ये झाली आहे. त्या 1000 रुपये ऑस्ट्रेलियाच्या GDPचा भाग आहे. पण जेव्हा त्या 1000 रुपयांपैकी 500 रुपये सचिन भारतामध्ये पाठवल तेव्हा ते 500 रुपये भारताच्या GNPचा भाग असेल, GDPचा नाही. म्हणजे 1000 रुपये सचिननं 500 रुपये भारतामध्ये जरी पाठवले तरी ते 1000 रुपये ॲज इट इज ऑस्ट्रेलियाच्या GDPचा भाग असेल, आणि जे 500 रुपये भारतामध्ये येतील ते 500 रुपये भारताच्या GNPचा भाग असेल. आलं लक्षात? हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, GDP काउंट करत असताना कुठं उत्पादन झालेलं आहे हे महत्त्वाचं असतं. GNP काउंट करत असताना कुणी उत्पादन केलंय हे जास्त महत्त्वाचं असतं. दोन्ही बेसिक गोष्टी लक्षात राहतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सोयीनं तुम्ही प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, GNP आणि GDPचं. क्लिअर? सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GDP आपण पाहितलं, GNP आपण पाहितलं, आणि या ठिकाणी मी तुम्हाला ते स्ट्रक्चर सांगितलं, तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता यानंतर पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, बेस इयर. बेस इयर म्हणजे काय? चालेल? तर आता आपण काय केलंय की GDP आणि GNP या दोन मधला सगळ्यात बेसिक डिफरन्स आपण पाहितलेला आहे. GDP मोजताना काय महत्त्वाचं असतं, ज्या ठिकाणावर वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय ते ठिकाण, ते प्लेस किंवा ते क्षेत्र महत्त्वाचं असतं. GNP मोजत असताना उत्पादन कुठं झालंय हे महत्त्वाचं नसतं, तर GNP मोजत असताना उत्पादन कुणी केलंय हे महत्त्वाचं असतं. ज्यामध्ये नागरिकांचं उत्पादन, कशाचं, वस्तू आणि सेवांचं, हे GNP मध्ये काउंट होतं. आलं लक्षात? हा महत्त्वाचा फरक. आता इथं दोन छोट्या कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, त्या आहेत NDP आणि दुसरा आहे NNP. NDP म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि NNP म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. बरोबर आहे? हे दोन सोपे कन्सेप्ट आपण समजून घ्या. हे सोपं आहे, थोडक्यात काय सोपं आहे. आपण दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, NDP म्हणजे काय समजून घ्या. NDP म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. बघा,
नेट डोमेस्टिक प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे? खूप सोपा फॉर्म्युला आहे. NDP बरोबर GDP मायनस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? याला आपण घसारा असं म्हणतो. घसारा. याचा सिंपल अर्थ काय? मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. चला, काय आहे, आता ही पूर्ण रूम आहे. या रूममध्ये मी काय करतोय? ऑनलाईन लेक्चर्स घेतोय, बरोबर आहे. आता समजा या रूममध्ये मी ऑनलाईन लेक्चर घेत असताना मी काय केलं? समजा एक बॅच लॉन्च केली. या बॅचला पॉलिटीची बॅच लॉन्च केली. पॉलिटीच्या बॅचला फीस आहे लेटेस्ट आहे 1200 रुपये. समजा 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं. किती? 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं. 100 मुलांनी ॲडमिशन घेतलं, गुणिले प्रत्येकानं फीस भरली 1200 रुपये. म्हणजे किती फीस आली? फीस आली जवळपास 1,20,000, बरोबर आहे. 1,20,000 एवढी फीस झाली. हा पहिला, म्हणजे मी जी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतोय याच्या बदल्यात किती रुपयांचं मी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तर किती रुपयांचं जनरेशन झालं? 1,20,000 रुपयांचं जनरेशन झालं. म्हणजे थोडक्यात काय झालं? तो या रूमचा GDP झाला. त्या रूमचा GDP झाला, बरोबर आहे. पण आता एवढा GDP उत्पन्न होत असताना हा जो पेन आहे, हा पेन समजा 1,000 रुपयांचा आहे, तर हा पेन खराब झालाय. दुसरी गोष्ट, हा कॅमेरा आहे, या कॅमेऱ्याचा लेन्स खराब झालाय. तिसरी गोष्ट, ही जी पूर्ण रूम आहे, या पूर्ण रूममध्ये जे इलेक्ट्रिसिटी आम्ही वापरतो, तर समजा 4 फॅन खराब झालेत, बरोबर आहे, आणि एक AC खराब झालाय. म्हणजे पाहायला गेलं तर GDPचं उत्पन्न झालं 1,20,000 रुपयांचं, बरोबर आहे. मात्र एवढ्या रुपयांचं उत्पन्न होत असताना 1,000 रुपयांचा पेन, 4,000 रुपयांचे फॅन म्हणजे 5,000, 3,000 रुपयांचा AC म्हणजे 8,000 रुपये, आणि 3,000 रुपयांची लेन्स म्हणजे किती? 11,000 रुपये. 1,20,000 रुपयांच्या GDPचं उत्पन्न होत असताना त्याच वेळी जवळपास 11,000 रुपयांच्या ज्या वस्तू आहेत यांचा काय झालंय? डेप्रिसिएशन झालंय, ज्या मला परत नव्यानं आणाव्या लागणार आहेत. मग हे जे 1,20,000 रुपये आहे, यामधनं जेव्हा मी 11,000 रुपये मायनस करतो तेव्हा मला उत्तर मिळतं 1,09,000 रुपये. तर 1,09,000 रुपये म्हणजे काय आहे? हे आहे NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. जेवढ्या GDPचं उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पन्न झालेलं आहे, या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जेवढ्या मशिनरीचं, रिसोर्सेसचं, तुमच्या टेक्नॉलॉजीचं जे घाटा होतो किंवा जे डेप्रिसिएशन होतं किंवा त्यांचं जे विअर अँड टिअर होतं, ज्याला आपण घसारा म्हणतो, हे आपण पैशांच्या स्वरूपात जेव्हा त्या GDPच्या एकूण किमतीमधनं वजा करतो त्यावेळेस आपल्याला जो आकडा मिळतो याला म्हणायचं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. NDPचा फुल फॉर्म काय आहे? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. सोपा अर्थ आहे NDP म्हणजे GDP मायनस डेप्रिसिएशन. एवढी GDP उत्पन्न करत असताना जेवढ्या मशिनरीचं, टेक्नॉलॉजीचं, तुमच्या भांडवलाचं, तुमच्या ठिकाणाचं, तुमच्या मशिनरीचं घसारा होत असेल, हा जेव्हा आपण त्या GDPच्या किमतीमधनं मायनस करतो त्यावेळी आपल्याला जो आकडा येतो याला म्हणायचं NDP किंवा नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. क्लिअर? हा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो आहे NNP. NNP मग सेम आहे. NNP म्हणजे काय? नेट नॅशनल प्रोडक्ट. सोपा अर्थ आहे, भारतीय नागरिकांनी तेवढ्या रुपयांच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जेवढ्या मशिनरीचं त्यांच्याकडनं डिग्रेडेशन झालेलं आहे, ते जेव्हा आपण त्याच्यामधनं मायनस करतो तेव्हा त्याला आपण NNP किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट हा शब्द वापरतो, बरोबर आहे. NNP बरोबर काय आहे? GNP मायनस डेप्रिसिएशन. NNP काय आहे? GNP मायनस डेप्रिसिएशन. आलं लक्षात? हा सोपा कन्सेप्ट आहे. NNP बरोबर GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मायनस डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. हे दोन सोपे कन्सेप्ट आहेत, बरोबर आहे. आलं लक्षात? GDP, GNP, NNP, NDP, NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. आलं? हे 4 सोपे कन्सेप्ट आपण पाहितले. आता पुढचा कन्सेप्ट आपण पाहूया, तो आहे बेस इयर इफेक्ट. तर बेस इयर इफेक्ट कळण्याच्या अगोदर आपल्याला काय कळायला हवं? आपल्याला बेस इयर म्हणजे काय ही संकल्पना कळायला हवी. बेस इयर म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, बेस इयर हे शक्यतोवर CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आणि NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत ठरविलं जातं. पण त्याचवेळी जे वेगवेगळे इंडेक्सेस असतात, निर्देशांक असतात, हे निर्देशांक जी संस्था पब्लिश करते त्या संस्थेमार्फत सुद्धा त्या पर्टिक्युलर निर्देशांकासाठी ते पर्टिक्युलर बेस इयर कन्सिडर केलं जातं. राहील लक्षात? मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे? तर बेस इयर म्हणजे काय? बेस इयर म्हणजे
पुढच्या 2-3 वर्ष आणि मागील 2-3 वर्ष याचा अभ्यास केला जातो आणि हा अभ्यास करताना एक असं वर्ष निवडलं जातं ज्या वर्षी वस्तू आणि सेवा यांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल असतात. म्हणजे त्याच्या कंपॅरेटिव्ह मागचे 2-3 वर्ष आणि पुढचे 2-3 वर्ष यांच्या तुलनेमध्ये या किमती स्टेबल असतात, स्थिर असतात. त्याला आपण बेस इयर असं म्हणतो. सोपा कन्सेप्ट आहे. असे वर्ष ज्यामध्ये वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती स्थिर असतात. असं वर्ष ज्या वर्षामध्ये वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती स्थिर असतात. याला आपण काय म्हणतो? याला आपण बेस इयर हा शब्द असं म्हणतो. काय म्हणतो? बेस इयर हा शब्द वापरतो. सोपा आहे. बेस इयर हा कॉन्स्टंट नसतो. हा त्या पर्टिक्युलर निर्देशांक मोजणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या त्यांच्या सोयीनं कंटिन्युअस चेंज करत राहतात. त्यामध्ये हमेशा बदल होत असतो. चालेल? हा सोपा कन्सेप्ट आहे बेस इयरचा. बेस इयर CSO घोषित करतं. चला आता मी काय केलं, कन्सिडर केलेलं आहे. इथं बेस इयर इफेक्ट हा एक संकल्पना तुम्हाला शिकवायची आहे. बेस इयर इफेक्ट बघा, खूपदा काय होतं, तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल की भारताचा GDP खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता नाही, कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा खूप सगळे राजकीय पक्ष सांगायचे की आमचा GDP खूप जास्त वाढत आहे, भारत खूप जास्त ग्रोथ करत आहे. मग असं होत असताना भारताच्या GDPची ग्रोथ रेट दिसायची 8%, 9%, कधी कधी डबल डिजिटमध्ये खूप रेअरली गेली पण गेली. चायनाचा GDPचा ग्रोथ रेट 10%वर दिसायचा. आणि मग अमेरिकेचा GDPचा पाहितला की तो दिसायचा -1, 0%, 2%, जपानचा 1%, 2%, किंवा ब्रिटनचा 1%, 2%, 0.5%. असं का होत असेल? बरोबर. हे नेमकं कारण काय? तर याला आपण काय म्हणतो? याला आपण बेस इयर इफेक्ट असं म्हणतो. मी तुम्हाला बेस इयर इफेक्ट ही संकल्पना समजावून सांगणार आहे. हे सोडून द्या, कारण काय आहे, हे गणित तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला सोपं गणित सांगतो की बेस इयर इफेक्ट म्हणजे काय. पहा, बेस इयर इफेक्ट म्हणजे काय ही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या कॉलनीमधलं एक एक्झाम्पल समजून घ्यावं लागेल. तुमची कॉलनी माहिती आहे, आपली गल्ली असते बघा, बरोबर आहे. मला माहीत नाही, तुम्ही मे बी खूप पॉश सोसायटीमध्ये राहिला असाल, मी आपला सर्वसाधारण कॉलनीमध्ये राहिलेलो आहे. तर आपली एक कॉलनी असते आणि आपल्या कॉलनीमध्ये 2 गट असतात. एक कार्यकर्ता असतो, त्याचे आईवडील हुशार असतात, तो हुशार असतो. त्याचा भाऊ, त्याची बहीण, त्याचे मावस भाऊ, त्याचे मावस बहीण, मामे बहीण, अख्खं खानदान हुशार असतं. आणि याच वेळेस एक दुसरं एक घर असतं ज्या घरामधलं कुणीच हुशार नसतं. ॲब्सोल्युटली कोणी हुशार नसतं. त्यांना त्या कार्यकर्त्याला कशाशीही घेणं देणं नसतं, पण तो खुश असतो. हुशार कार्यकर्ता खुश असतो. हा आपल्याला गैरसमज आहे की हुशार कार्यकर्ता फक्त अभ्यासात बिझी असतो. हे या संकल्पना हळूहळू काढल मी तुमच्या. जोपर्यंत इकॉनॉमिक्सची बॅच संपल तोपर्यंत सगळ्या संकल्पना तुमच्या रिमूव्ह झालेल्या असेल. तर ही 2 घरं असतात, बरोबर. आता बेस इयर इफेक्ट संकल्पना म्हणजे काय? आता हा जो कार्यकर्ता आहे हुशारवाला, बरोबर आहे, टॉपर कार्यकर्ता, या दोघांची काय असते? या दोघांची 10वीची परीक्षा येते. आणि आपल्याला माहिती आहे 10वीची परीक्षा म्हणजे काय. आणखीन खूप लोकांना हे वाटू शकतं की सर हे काय एक्झाम्पल सांगितलंय. परत एकदा क्लिअर करतो, माझा लेक्चर आहे, मी माझ्या सोयीने एक्झाम्पल सांगेल. माझ्या लेक्चरमध्ये प्रत्येकाला, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा कन्सेप्ट इंटरनलाइज व्हायला हवा. त्या सोयीने एक्झाम्पल सांगेल. ज्यांना पटतंय त्यांनी पाहायचं, ज्यांना नाही पटतं त्यांनी लेक्चर फॉरवर्ड करायचं. ऑप्शन आहे, बरोबर आहे. तर हे एक्झाम्पल इंटरनलायझेशनसाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला हा कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये कळायला हवा. कारण ज्यावेळी तुम्हाला हा कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये कळल त्यानंतर मात्र तुम्हाला या कन्सेप्टच्या आधारावरती न्यूजपेपर रिडिंग सोपी जाईल. न्यूजपेपरमध्ये GDPबद्दल जे डिस्कशन चाललेलं असतं ना ते तुम्हाला कळेल. चला, हा जो टॉपर कार्यकर्ता आहे ना आणि आपला कार्यकर्ता, थोडक्यात काय, आपल्या कार्यकर्त्याचं नाव काय असतं? दगडू, बरोबर आहे. आठवतं ना, आपल्या कार्यकर्त्याचं नाव असतं दगडू, दगडू किंवा धोंडू, बरोबर आहे. आता या टॉपर कार्यकर्त्याला पहिलीला 99%, दुसरीला 99.50, चौथीला 98, 6वीला 95, 9वीला परत 99. म्हणजे तो कधी 98 99च्या खालीच आलेला नसतो. पण आपण सोपं करूया, हा कार्यकर्त्याला हमेशा किती असतात? समजा 80, 85, 85, 90, हा हमेशा काय असतो? हा 90%वाला असतो. हमेशा काय असतो? याला 90% असतात. आणि आपला जो दगडू असतो याला कधीच 90% नसतात. याचे दरवर्षी किती असतात? दरवर्षी याला असतात 35%. किती असतात? 35%. किती असतात? 35% असतात. आणि ते पण 35% का असतात? तर नवीन नियम निघलाय की पोरांना नापास करू नका, आगाव पोरांना नापास करू नका, त्यांना लवकर पटपट पास करा, त्याला लवकरात लवकर शाळेच्या बाहेर काढा, बरोबर आहे. यामुळे काय, याला असतात 30, 32, 34%. ते शिक्षक काय करतात? ओढवून ताणून 35% आणून मांडतात. असे दोघं जण. आता दोघांची काय होते? 10वीची परीक्षा येते.
दोघांची 10th परीक्षा येते. 10वी परीक्षा म्हणजे आपल्याकडं म्हणजे आता शेवटी जीवन मरणाचा प्रश्न. म्हणजे 10वीला टक्के पडले तर ठीक आहे, कॉलनीमधली इज्जत, गल्लीमधली इज्जत, आयुष्याची इज्जत. म्हणजे या 10वी आणि 12वीनं जेवढ्या लोकांच्या आयुष्याचं ओझं वाटोळं केलं ना, तेवढं जगात कुणीच केलं नसेल. इव्हन त्या व्यसनानं पण केलं नसेल, त्या आणखीन ज्या काय वाईट गोष्टी त्यांनी सुद्धा केलं नसेल, एवढं 10वीच्या टक्केवारीने लोकांच्या आयुष्याचं ओझं वाटोळं केलंय. सगळ्या जगाने सगळ्या लोकांना फक्त 10वी आणि 12वीच्या टक्क्यावर जज केलंय. हा, ज्या लोकांनी या 10वी 12वीच्या टक्क्याला महत्त्व न देता आयुष्याला अर्थपूर्ण जगण्याला महत्त्व दिलंय, ती लोक आज मोठी आहेत. पण तरी आपण इमॅजिन करू की त्या काळची सोसायटी 10वी महत्त्वाचा आहे. आता 10वी महत्त्वाचा असल्यानंतर हा जो कार्यकर्ता आहे, याच्या आईला वाटतं की आमचा गणू लय हुशार आहे, आमच्या गणूला सगळं येतं आणि आमचा गणू यावेळी 100% पाडणार तालुक्यात पहिला येणार. दगडूच्या बापाचं एकच म्हणणं असतं की बाबा, आतापर्यंत अंतर्गत परीक्षा असायची, मॅडम आपल्या काय गायकवाड मॅडम तुला कसं तरी आणायच्या, काठावर पास करायच्या, आता पेपर बोर्डात तपासायला जाणार आहेत आणि तू पास होशील का याची गॅरंटी आहे. विठ्ठला पांडुरंगा याला पास कर, याला काय कर, पास कर. परीक्षा होते, परीक्षेचा निकाल सगळा लागतो आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर हा जो टॉपर आहे याला 99% काय पडत नाही, हा 90%वरनं कुठं जातो, हा जातो 92%वर. आणि आपला जो दगडू आहे ना, आतून हुशार असतो, अभ्यास करत नसतो, नॉन सिरियस असतो, पण त्याला वाटतं की चला बापाला कशाला ताण द्यायचा. दगडू थोडाफार अभ्यास करतो, दगडू अभ्यास करून दगडू जातो 50%वर. दगडू कितीवर जातो, दगडू जातो 50%वर. आलं लक्षात. आता दगडू 50%वर गेलाय, 92%वर. तुम्ही मला सांगा, तुमच्यासमोर 2 पोरं मांडली, एकाला म्हणलं याला 92% आणि याला 50%, तुम्ही किंमत कुणाला देणार? तुम्ही म्हणा अरे 92%वाला हुशार. तुमच्या डोक्यात काय की 92% म्हणजे ही अत्यंत मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. 92% महत्त्वाचे आहेत ना, पण तुम्ही या दोघांच्या जर घरी गेलात ना, तर सिनेरिओ काय असतो, गणूच्या घरी अपेक्षा असते 99%ची, पण तो 92%वर अडकलाय आणि 92%वर अडकल्यामुळे काय झालेलं असतो, गणूच्या घरी शोककळा असते. कसं काय झालं, गणूने काय मोबाईल बघितला का, गणूने अभ्यास नाही केला का, गणूला काय व्यसन तर लागलं नसेल ना, गणू काय वाईट पोराच्या संगतीला तर गणू दगडूच्या संगतीला तर लागला नसेल ना. म्हणजे हे सगळं म्हणजे प्रचंड ॲनालिसिस सुरू असतं. 92% पडणं ॲनालिसिस सुरू असतं आणि इकडं दगडूच्या घरी पेढे वाटणं सुरू असतं. बाप म्हणतो सगळ्या मित्रांना या, आज तुम्हाला पार्टी आहे. आता हे का असतं माहिती आहे का, या मागचं कारण आहे दगडूचा बेस आणि गणूचा बेस. बघा, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% पडतात, यात गणूची चूक नाही आहे, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% पडतात, तर हे 90% पडल्यानंतर 90%च्या वर इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप खूप डिफिकल्ट असतो, खूप कमी स्कोप आहे. कारण काय ना, 90% त्यांना खूप कष्टानं आणलेले असतात. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पॉईंट, प्रत्येक वाक्य, प्रत्येक कविता सगळं पाठ करून त्यांना 90% आणलेले असतात. त्यामुळे 90%चे 92% करणं, 90%चे 91% करणं सुद्धा खूप जास्त अवघड असतं. काय कारण आहे, कारण हे जे 90% मिळाले यानं खूप जास्त कष्ट घेतलेलं, त्याची खूप जास्त मेहनत असते. आणि इकडे दगडू आहे ना आपला, या दगडूला समोर स्कोप आहे, अख्खा 85% स्कोप आहे, 65% स्कोप आहे. त्यामुळे काय होतं की याचा स्कोर खूप जास्त वाढतो. आता आपण जर इथं सोप्या भाषेमध्ये पाहायला गेले की याचं ग्रोथ किती झाली आहे, वाढ किती झाली आहे, हे महत्वाचं आहे. आपण जर वाढ पाहायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल, गणू सुरुवातीला 9वीला 90% होता, आता किती टक्के पडलेत, 92% पडलेत. म्हणजे मला सांगा, गणूचं किती टक्क्यांनी वाढ झाली आहे, गणूची 2% वाढ झाली आहे. पण कशावर 2% वाढ झाली आहे, अगोदर 90% होते, आता 2% वाढ झाली आहे. म्हणजे गणूची 90%वर 2% वाढ झाली आहे. म्हणजे किती % वाढ झाली आहे, इंटू 100. हे गेलं 9 एक 9, एक उरला 9 एक 9, 1.2, बरोबर आहे. बे दोन्ही 4, बे एक बे, बे दोन्ही 4. म्हणजे गणूची वाढ किती झाली, फक्त 2.24% झाली आहे. गणूची वाढ फक्त किती झाली आहे, 2.24% झाली आहे, बरोबर आहे. आता आपण दगडूची वाढ बघूया. पहा, दगडूला सुरुवातीला किती होते, 35, आता किती झाले, 50. म्हणजे कितीनं वाढलाय दगडू वाढलाय 15नी, 15 पॉईंटनी वाढलाय. पण कितीवर 15नी वाढलाय, 35वर 15नी वाढलाय. अगोदर 35 होते, आता 15 वाढलाय. म्हणजे दगडू हा 35वर 15नी वाढलाय. मग किती टक्के वाढ झाली आहे, गुणिले 100. 5 7 35, 5 20 100, 7 1 7, 7 2 14, उरला 1, 7 1 7, 7 चोक 28, 2.14 गुणिले 20 किती होतं बघा, 2 चोक 8,
बे एक बे, बे दोन्ही 4, 42.8. म्हणजे दगडू आणखीनही 50%वरच अडकलाय, पण त्याची वाढ कितीनं झाली आहे? 42.8% वाढली. आणि गणू कष्ट घेतलं, मेहनत घेतलीये, पण त्याची वाढ फक्त कितीनं झाली? 2.24%. याला बेस इयर इफेक्ट म्हणायचं. आता आपण जर भारताचा विचार केला तर हा गणू आहे ना, हा गणू म्हणजे महाराष्ट्र आहे. गणू म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि दगडू म्हणजे कोण आहे? दगडू म्हणजे बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हे सगळे दगडू आहेत. यांचा बेसच नाहीये. यांचा बेस एवढा कमी आहे ना की यांची ग्रोथ कधी किती जरी झाली ना तर ती खूप जास्त दिसते. महाराष्ट्र ऑलरेडी 90% वालं राज्य आहे, ऑलरेडी मोठं आहे, ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. आणि यामुळे काय होतं की महाराष्ट्राची किती जरी वाढ झाली ना ती जास्त दिसत नाही. आलं लक्षात बेस इयर इफेक्ट? आता हे सेम एक्झाम्पल आपण पाहूया. समजा हे 2015 महाराष्ट्राचा जीडीपी म्हणजे काय? किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं. इथं महाराष्ट्राचा जीडीपी किती होता? 1000. गुजरातचा किती होता? 500. म्हणजे गुजरातचा जीडीपी महाराष्ट्राच्या निम्मा होता, तरी गुजरातचे राज्यकर्ते का म्हणायचे आम्ही मोठे आहोत? त्यामागं कारण आहे. बिहारचा किती होता? 200. आणि ओरिसाचा किती होता? 100. बरोबर आहे. आता मला सांगा, महाराष्ट्राचा जीडीपी 1000 असेल, याचा अर्थ काय झालाय? महाराष्ट्राची इकॉनॉमी सॅच्युरेट झाली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर झाल्यात. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र म्हणजे काय? अमेरिका. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळं स्थिर स्थावर झालंय. आता 2017ला महाराष्ट्राचा जीडीपी वाढून झाला 1200. आता महाराष्ट्राचा जीडीपी वाढून जर 1200 झाला असेल तर मला सांगा महाराष्ट्राचा जीडीपी किती वाढलाय? 1000 होता तर किती? 1200 झाला, म्हणजे किती वाढला? 200 वाढला. पण कशावर 200 वाढला? 1000वर 200 वाढला, इंटू 100. आलं लक्षात? आता आपण याचं गणित करूया. हे गेलं, हे कटलं, किती राहिलं? 20%. म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी किती टक्क्यांनी वाढलाय? 20% वाढलाय. मी इथं लिहून काढतो किती वाढलाय. महाराष्ट्राचा जीडीपी हा 20% वाढलाय. गुजरातचा मोजूया. गुजरातचा किती होता? 500. किती झालाय? 800. मग कितीने वाढला? 500, 600, 700, 800. कितीने वाढला? 300 वाढला. पण कशावर 300 वाढला? 500. अगोदर 500 होता, याच्यावर 300 वाढला. 500 इंटू 100 किती झालं? हे कटलं, 5 1 5, 5 6 30. किती झालं? म्हणजे बघा, महाराष्ट्राचा जीडीपी 1200, म्हणजे गुजरातच्या आणखीन 400 जास्त आहे, तरीही गुजरातवाले काय म्हणतात? आमची ग्रोथ कितीने झाली? 60% झाली. गुजरात काय म्हणतं? आमची ग्रोथ 60% झाली आहे. आता आपण बिहारचा बघूया. किती? 200 होता, किती झाला आता? 600. म्हणजे कितीने वाढला? 400 वाढला बिहारचा. बरोबर आहे. कितीवर 400 वाढला? 200वर 400 वाढला, गुणिले 100. बे एक बे दोन्ही 4, 200%. म्हणजे बघा, बिहार तर काय रात्रभर झोपणारच नाही. कितीने वाढलाय त्यांचा? 200 वाढलाय. म्हणजे बिहारची वाढ किती आहे? 200%. किती वाढ आहे? 200%. ओरिसाची त्यापेक्षा जास्त. पहा, इथं जीडीपी तसं पाहायला गेलं तर कुणाचा सगळ्यात जास्त आहे? महाराष्ट्राचा 1000 आहे, गुजरातचा 500 आहे, बिहारचा 200 आहे. बरोबर आहे, एवढा कमी जीडीपी आहे. पण ग्रोथ रेट किती आहे? महाराष्ट्राची 20%, गुजरातची 60%, बिहारची 200%. बरं मला सांगा, यांची ग्रोथ एवढी जरी झाली तरीही प्रगत राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. का आहे? कारण महाराष्ट्राचा बेस मोठा आहे. आलं लक्षात? याला बेस इयर इफेक्ट म्हणायचं. कळलं? सो हे लक्षात ठेवा, बेस इयर इफेक्ट या सोयीनं मोजला जातो. यावर मी लिहून दिलेले पहा. एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त दिसण्यामागे बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. लक्षात ठेवा, कोणतं कारण असू शकतं? बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. यामध्ये मागील वर्षामधील वाढ खूप कमी असल्यामुळे जी काही नवीन वाढ होते ही खूप जास्त प्रमाणात दिसते पर्सेंटेजमध्ये मोजल्यास, यालाच बेस इयर इफेक्ट असं म्हणतो. इथं लक्षात ठेवा, 2011-12 पासून 2015 पास हे वर्ष प्रोफेसर के सुंदरम यांच्या शिफारसीनं बेस इयर इफेक्ट, आपण 2011-12 हे बेस इयर इफेक्ट आपण वापरायला सुरू केलेला आहे. यात कंटिन्युअस चेंज होत राहतात, हे लक्षात ठेवा. फक्त इथं लक्षात ठेवा, के सुंदरम समिती. आणि बेस इयर इफेक्ट कळला. एखाद्याची वाढ खूप जास्त दिसण्यामुळे काय कारण असू शकतं? बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकतं. आलं लक्षात? सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. पुढचं आता रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी
पहा रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी सोपा आहे. 2011-12 हे काय आहे समजा बेस इयर आहे आणि 2017 काय आहे समजा हे करंट इयर आहे. आता काय झालं 2017 हे करंट इयर आहे. समजा 2017ला काय झालं भारतामध्ये टोटल 20 लिटर पेट्रोलचं उत्पादन झालं, 100 किलोग्राम ज्वारीचं उत्पादन झालं, 50 कारचं उत्पादन झालं आणि 100 टॉलिवूडच्या मूवी, टॉलिवूड म्हणजे काय साऊथ इंडियन मूवी ज्या तुमच्या आवडत्यात, तुमच्या नसल्या तरी हरकत नाही, माझ्या आवडत्या, बरोबर आहे. 100 टॉलिवूड मूवीचं उत्पादन झालं केव्हा 2017ला, करंट इयर आहे. आता आपण काय करूया, या 2017 मध्ये ज्या सगळ्या टोटल वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय याला आपण काय करूया, करंट इयरच्या किमतींनी, चालू वर्षाच्या किमतींनी मोजूया. पेट्रोलची किंमत आहे समजा 80 रुपये, म्हणजे किती झालं 20 गुणिले 80 1600. ज्वारीची किंमत आहे 20 रुपये किलो, म्हणजे किती झालं 2000. कारची किंमत आहे 100 रुपये म्हणजे 5000. टॉलिवूड मूवीची अर्निंग आहे 50 रुपये म्हणजे 5000. म्हणजे टोटल किती झाला 11800. हा आपल्या चालू वर्षाचा जीडीपी झाला. 11800 हा काय झाला चालू वर्षाचा जीडीपी झाला. पण आपल्याला काय चेक करायचं, आपल्याला हे चेक करायचं की महागाई किती वाढली आहे. मग मला सांगा महागाई किती वाढली चेक करायला आपल्याला काय चेक करावं लागेल की बेस इयरला किमती किती होत्या. बेस इयर म्हणजे कोणतं वर्ष, ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल होत्या त्या वर्षाच्या किमतीला आपण चेक करूया. आता इथं काय होईल, जेव्हा आपण याला बेस इयरच्या किमतीने चेक करू तर बघा बेस इयरला काय होतं 2011-12 हे बेस इयर होतं. आपण काय केलं इथं ते त्यांनी मग चुकवलं या, इथं 20 लिटर पेट्रोल आपण हे करूया, मी इथंच लिहितो, एक फक्त लक्षात घ्या. इथं 20 लिटर पेट्रोल, इथं त्यानंतर 100 किलो ज्वारी, त्यानंतर 50 कारचं उत्पादन, त्यानंतर 100 टॉलिवूडच्या मूवीचं उत्पादन, बरोबर आहे. आणि यांच्या किमती बेस इयरच्या किमती आपण काउंट करूया. बेस इयर काय असतं, असं वर्ष ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्थिर असतात, कमी असतात. समजा बेस इयरला पेट्रोलची किंमत होती 20 रुपये लिटर, ज्वारीची किंमत होती 10 रुपये किलो, त्यानंतर कारची किंमत होती लेटेस्ट से 30 रुपये आणि टॉलिवूडच्या मूवीची अर्निंग होती लेटेस्ट से 30 रुपये. हे काय, हे इथं इकडे जे लिहिलंय हे यावर्षी उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवा आहेत. आणि या बाजूला काय आहे, या बाजूला आहे सोप्या भाषेमध्ये बेस इयरच्या किमती. बेस इयरच्या किमती काय स्टेबल आहेत, त्यामुळे त्या कमी आहेत. आता जर आपण याचं टोटल केलं तर 20 गुणिले 20 400, 10 गुणिले 10 100, त्यानंतर 50 गुणिले 30 1500, त्यानंतर 100 गुणिले 30 3000, बरोबर आहे. हे टोटल किती येतं 3000 प्लस 1500 4500, 4500, 4600 आणि 5000, किती झालं टोटल 5000. म्हणजे हा आपला काय झाला रिअल जीडीपी. आपण इथं काय केलं, चालू वर्षामध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांना, चालू वर्षामध्ये उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांना आपण बेस इयरच्या किमतींनी मोजलं आणि बेस इयरच्या किमतींनी मोजल्यानंतर आपल्याला किती किंमत आली 5000 रुपये. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी या वर्षी आपल्याला 11800 रुपये लागले, सेम वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी 2011-12 साली आपल्याला फक्त 5000 रुपये लागायचे. किती लागायचे 5000 रुपये लागायचे. सेम वस्तू विकत घेण्यासाठी किती लागायचे 5000 रुपये लागायचे. म्हणजे महागाई 5000 रुपयावरून 11800 वर गेली. हा सगळ्यात मोठा फरक आपल्याला कशामधनं कळतो, दोन कन्सेप्टमधनं कळतो. एक आहे नॉमिनल जीडीपी, दुसरा आहे रिअल जीडीपी. तर नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, जेव्हा जीडीपी मोजत असताना चालू वर्षातील वस्तू आणि सेवांच्या किमती लक्षात घेतल्या जातात त्याला आपण नॉमिनल जीडीपी असं म्हणतो. व जेव्हा जीडीपी मोजत असताना बेस इयरच्या किमती लक्षात घेऊन जीडीपी मोजला जातो त्याला आपण रिअल जीडीपी असं म्हणतो. राहील लक्षात, जेव्हा किमती मोजत असताना चालू वर्षांच्या किमती लक्षात घेऊन किमती मोजल्या जातात याला नॉमिनल जीडीपी म्हणायचं. व सेम जीडीपी मोजत असताना बेस इयरच्या किमती लक्षात घेऊन जीडीपी मोजला असता त्याला आपण रिअल जीडीपी असं म्हणतो. समोर डेफिनेशन दिलेली आहे. रिअल जीडीपी, जीडीपी मोजताना जेव्हा बेस इयरच्या किमती घेऊन वस्तू व सेवांची अंतिम एकत्रित किंमत काढली जाते त्याला रिअल जीडीपी असं म्हणायचं. नॉमिनल जीडीपी, जीडीपी मोजताना जेव्हा करंट इयरच्या किमती एकत्रित घेऊन वस्तू व सेवांची एकत्रित किंमत काढली जाते त्याला आपण नॉमिनल जीडीपी असं म्हणतो. आलं, हा सगळ्यात सोपा शेवटचा कन्सेप्ट होता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यातले काय 2-4 जे कन्सेप्ट आहेत, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, त्यानंतर पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, हे उद्या छोट्या लेक्चरमध्ये मी शिकवल. आता आपण लवकरात लवकर राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं याकडे न जाता आपण आता बजेट हा टॉपिक शिकणार आहोत, कारण तो थोडासा महत्त्वाचा आहे ज्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. सो थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे. थँक्यू.